जय शिवराय मित्रांनो. अल्लाउद्दीन खिलजीची राजवट जाऊन दिल्लीमध्ये मोहम्मद तुघलकाचा राज्यकारभार सुरू झाला. मोहम्मद तुघलकाचा एक विश्वासू सरदार होता हसन गंगू. तुघलकाने हसन गंगूला दक्षिणेकडील राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी दिली. हसन गंगू ही एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. तो काय होता, तो कसा मोठा झाला याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे. तो तुम्हाला कमेंटमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. असो, हसन गंगू याने दक्षिणेकडे राज्यकारभार सुरू केला. तुघलकापासून वेगळा होऊन त्यांनी स्वतःचं राज्य सुरू केलं आणि दक्षिणेमध्ये बहमनी साम्राज्याची सुरुवात झाली. बहमनी साम्राज्य फार जास्त काळ टिकू शकलं नाही. कालांतराने ह्या राज्याचे 5 तुकड्यांमध्ये विभाजन झालं. अहमदनगरला तयार जे झालं ते निजामशाही, विजापूरला आदिलशाही प्रस्थापित झाली, वराडला इमादशाही तयार झाली, तर बिदरला बरीदशाही तयार झाली. तर मित्रांनो, आपला आजचा प्रश्न आहे, गोवळकोंड्याला जे राज्य तयार झालं त्याचं नाव काय? तुमचे पर्याय आहेत बादशाही, पर्याय 2 फारुखशाही, पर्याय 3 कुतुबशाही. तर मित्रांनो, द्या पटापट याचं उत्तर कमेंटमध्ये. जय शिवराय.